पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नहांसामि वैकुण्ठे योगिनां हृदयरो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्रमृतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितगतैर् मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी आपण आसावे जवळी हे आपण आसावे जवळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी। श्रीमद भागवतातील नवविधा भक्तीचा कार्यक्रम आजचा आपला 6वा दिवस। गुरुवारी हरिभक्तीपरायण निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा बसकर यांच्या शिवप्रेरणेत त्यांच्याच आशीर्वादाने सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने चाललेला नाम यज्ञ नाम सप्ताह 6व्या दिवसाची सेवा आपण भगवान परमात्म्याला समर्पण करीत आहोत। काल आपण आणि अर्चन भक्तीचा विचार केलेला आहे। आज आपल्याला आणि वंदन भक्तीचा विचार करायचा आहे। श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदन। आज आपल्याला 6व्या भक्तीचा विचार करत असताना वंदन भक्ती म्हणजे भगवान परमात्म्याला नमस्कार करणं, भगवान परमात्म्याला वंदन करणं यास आणि वंदन भक्ती असं म्हणतात। भगवान परमात्म्याला वंदन करायचं सर्वांना। प्रश्न असा निर्माण होतो की भगवान परमात्म्याला पहिल्यांदा नमस्कार करायचा, वंदन करायचं, नंतर संतांना करायचं। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
बाबाजी सद्गुरु दास तुक पहिल्यांदा परमात्म्याला नमस्कार करायचा. प्रश्न असा निर्माण होतो की भगवान परमात्म्याला नमस्कार करणं योग्य आहे. मग काही जगामध्ये गोष्टी आहेत त्यांना नमस्कार करणं चांगलं नाही का? जगामध्ये आई आहे, वडील आहेत, त्याच्यानंतर गुरु आहेत, काही वयस्कर माणसं आहेत. हे नमस्कार करण्यास योग्य नाही का? असा जर विचार केला तर या जगामध्ये ज्यांच्या ठिकाणी सद्विचार आहे तेच फक्त नमस्कार करण्यास योग्य आहेत. मग ते मोठे असो किंवा लहान असो, आई वडील, गुरु, वयस्कर माणसं यांच्या ठिकाणी सद्विचार पाहिजे. ज्यांच्या ठिकाणी सद्विचार नाही ते नमस्कार करण्यास योग्य नाही. भगवान परमात्माच्या ठिकाणी सद्विचार आहे. अधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी भक्तराज किरीटी परिसतासे. पांडुरंगाच्या ठिकाणी सद्विचार आहे. देवाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्माने विवेकाची गोष्टी सांगितलेली विचार आहे. संतांच्या ठिकाणी देखील विचारच आहे. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी ठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. मग जगामध्ये आई आहे, वडील आहेत, गुरु आहेत, वयस्कर माणसं आहेत, यांच्या ठिकाणी सद्विचार नाही का? काहीच्या ठिकाणी सद्विचार आहे, काहीच्या ठिकाणी सद्विचार नाही. बरं, मग ते आई वडील असले, गुरु असले तरी चालेल, वयाने मोठा असला तरी चालेल. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता वंधू भरते केली. प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू वडील आहे प्रल्हादाची, पण हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी सद्विचार नाही हो. नाम घेऊन देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. तो देवाच्या विरोधात वागणारा हिरण्यकश्यपू. सगळ्या लोकांना सांगितलं, लोक जर प्रभूचं नाव घ्याल तर तुम्हाला फाशीवर देईल. कोणीच नाव घेत नाही हो. पण प्रल्हादाने मात्र आपल्या बापाचं नाही ऐकलं, त्याचं वचन नाही ऐकलं. प्रल्हादाने नामच घेतलं प्रभूचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. हिरण्यकशिपूने त्या प्रल्हादाला मारण्याकरता कितीतरी प्रयोग केले, तरी त्याने प्रभूचं नामचिंतन सोडलं नाही, त्याचं ऐकलं नाही. बापाचं वचन नाही ऐकलं प्रल्हादाने. कारण त्याला काय काय प्रयोग केले, कितीतरी त्रास झाला, परंतु त्याने प्रभूचं चिंतन सोडलं नाहीये. असो, त्याच्यानंतर म्हणजे प्रल्हादाने वडिलाचं ऐकलं नाही. त्याच्यानंतर कैकेयी जी आहे तिला 2 वर मागून घेतले होते. एके वरी भरताशी स्वयंदावे निजराज्यासी, दुसऱ्याने श्रीरामासी धाडावे दंडकारण्या. ज्या वेळेला भरतजीला कळलं हे की माझ्या आईला माझ्याकरता गादी मागून घेतली आणि माझ्या प्रभूला 14 वर्ष वनवास, ऐकलं नाही भरतानी, गादीवर बसले नाही. उलट म्हटले, आई तू माझ्या रामाला वनवासामध्ये पाठवते, तुझ्या जिभेर किडे का नाही पडले त्यावेळेला म्हणतानी. म्हणजेच याचा अर्थ आई जरी आणि कैकेयी जरी भरताची आई असली तरी भरताने ऐकलं नाही हे म्हणायचं. म्हणजे प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, विभीषणाने रावणाचं नाही ऐकलं. तो वास्तविक त्याने पक्षांतर केला, तो रावणाच्या पक्षाचा होता, पण रावणाचं वचन, भावाचं वचन नाही ऐकलं. तो प्रभूच्या पक्षामध्ये विलीन झाला. म्हणजे याचा अर्थ की आई वडील जरी असले पण त्यांच्या ठिकाणी सद्विचार नाही. आता
काही गुरु आहेत, गुरु म्हणणारे आहेत ते, पण त्या सगळ्याच गुरुच्या ठिकाणी सद्विचार आहे असं म्हणू नका. मंत्र तंत्रोपदेशी ती घरोघरी गुरु आहे ती, जो शिष्याशी मिळवी सद्वस्तुशी श्रीकृष्ण त्याशी सद्गुरु माने. गुरु तर पुष्कळ आहेत महाराज. काही देवाच्या विरोधात चालणारे गुरु आहेत, असे काही गुरु आहेत की ते म्हणतात पंढरपूरला जाऊ नको, आळंदीला जाऊ नको, तुम्हाला इथंच देव दाखवत. अशा गुरुचं ऐकू नका. आणि म्हणून शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहेत. ज्या वेळेला प्रभूना वामन अवतार धारण केला त्यावेळेला बलिराजा हा वामनाला दान देऊ लागला. दान देत असताना शुक्राचार्य म्हटले, भले या देवाला दान द्यायचं नाही. आता खरं म्हणजे गुरुचं ऐकायला पाहिजे त्यावेळेला, पण त्याला माहिती होतं अशा गुरुला म्हणजे जर आपण ऐकलं तर देव दुरावल न. म्हणून बलिराजाने शुक्राचार्याचं ऐकलं नाही. न मानावे ऐसे गुरुचे वचन, न मानावे ऐसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतरेल आड आला म्हणून ओढीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला आड आला म्हणून ओढीला डोळा. तात्पर्य बलिराजाने शुक्राचार्याचं ऐकलं नाही आपल्या गुरुचं. काही पुष्कळ मोठे माणसं आहेत, त्यांना नमस्कार करायचा का नाही? तर काही मोठे माणसं जी आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा सद्विचार नाही. कारण वयाने मोठे आहेत ते. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जुरोणी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आणि ज्याचं जीवन मोठे काय करतं त्याचं आयुष्य वास्तविक कमी आहे, बळप्रज्ञा कमी झालेली आहे, पण त्याला लोक मोठं समजतात. अरे मोठं समजतात म्हणजे त्याच्या ठिकाणी सद्विचारच नाही. नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. अरे असे मोठे माणसं नाही ऐकले गायले, भगवान परमात्म्याचं कोणतंच ऐकलं नाही, संतांचे वचन ऐकले नाही, केली बहुत परनिंदा. मोठे होऊन काय फायदा हो? जीवनामध्ये सद्विचार नाही त्यांच्या. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. अरे ज्याच्या ठिकाणी सद्विचार नाही वय असून त्याला नमस्कार कसा करता येईल हो? सद्विचार पाहिजे. आता कोणती आई कोणते वडील हे सद्विचारी आहेत? मदलासारखी आई आहे महाराज. ती आपल्या लहान मुलाला पाळण्यातच विचार सांगते. हा दे नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरित्या हरिहारा शरण जाय गोविंदा. अरे हा देह नाशवंत आहे. प्रभूच्या ठिकाणी अशा प्रकारचा तू विचार कर, प्रभूचं नामचिंतन कर. हे सर्व जण जाणार आहे. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. हा विचार सद्विचार त्या मातेचा आहे. अशा मातेचं दर्शन घेतलं पाहिजे. दर्शन घेण्यास योग्य आहे नमस्कार करण्यास. वडील ऋषभदेवासारखे महाराज
ऋषभदेवाला 100 पुत्र आहेत. सगळ्यांना बोध केला, बाळांनो हे शरीर तुम्हाला जे प्राप्त झालेले आहे ते प्रभू चिंतनाकरता झालेले आहे. प्रभूचं आणि चिंतन करा, देहाचं सार्थक करून घ्या. याच देहाने तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. मनुष्य देहेचे निध्याने सजदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिदला. अरे मनुष्य शरीर का पुन्हा पुन्हा मिळतं? हा, नाही तर काही माणसं आले तसे गेले. जसं एक चोराने घोडा चोरून आणला पहा, आणि घोडा चोरून आणला, बाजारामध्ये विकायला मांडला. बाजारामध्ये विकायला मांडल्यानंतर लोक म्हणू लागले, केवढा घोडा केवढ्याचा हो? त्यांनी 50,000 रुपये किंमत सांगितली. पण काही म्हटले, का हो हे घोडा तर 2 लाखाचा आणि 50,000 सांगतो कसं? बरेच लोक विचारून गेले. चोर आणि दुसरा महाचोर आला पहा. त्यांनी ओळखलं की ज्या अर्थी 50,000 रुपये किंमत सांगतो नक्की त्यांनी चोरून आणला असला पाहिजे. सांगितलं काय किंमत? 50,000. ठीक आहे, ह्या घोड्याला काही चाली आहेत का म्हटले. आता यालाच चाल माहिती नव्हती, याने चोरून आणला होता. तो म्हणला मी याला चालून पाहतो कशी याची चाल आहे म्हणून. ठीक आहे म्हटले, तुझे 50,000 देतो. आणि मग त्यांनी आपल्या पायातला जोडा त्याच्याजवळ ठेवला. मी आत्ता येतो म्हटले. तो महाचोर घोड्यावर बसला आणि घोडा निघाला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले. घोड्याचा म्हणजे त्या माणसाचा येण्याचा चोराचा पत्ताच नाही ना. त्याला वाटलं घोडा गेला बरं का, आता काय करावं. मग बाकीचे लोक विचारले, महाराज घोडा विकला? म्हटलं हो. मग काही लोक म्हणले केवढ्याला विकला? म्हणजे जेवढ्याला आणला तेवढ्यालाच विकला. जेवढ्याला आणला, मी चोरून आणला, चोरी गेला. तसा सज्जन हो आपल्याला नरदेह मिळालेला आहे. जसा मिळाला तसा गेला. फायदा काय झाला? आणि या शरीराने फार मोठा फायदा आहे. प्रभूची प्राप्ती होत असते. म्हणून माणसाने जीवनामध्ये प्रभूच्या प्राप्तीचा विचार केला पाहिजे. असे जे वडील आहेत ऋषभदेव, मुलांना बोध केला, मुलांनो प्रभूचं चिंतन करा, संसारामध्ये वेळ घालू नका. प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. भरताच्या त्या ऋषभदेवाच्या याच्यावरून भरताने सर्व राज्याचा त्याग केला, आपल्या देहाचं सार्थक करून घेतलं. आता हे झालं, आई सांगितले, वडील सांगितले. आता गुरु कोणत्या गुरुचं दर्शन घ्यावं? नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सजितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकोबारायासारखे सद्गुरु महाराज हे दर्शन घेण्यास योग्य आहे. ज्ञानोबाराय आहेत, एकनाथ महाराज आहेत, नामदेव हे सद्गुरु आहेत महाराज. यांचं दर्शन घेण्यास योग्य आहे. कारण यांचं दर्शन नमस्कार केला रे केला की माणसाला सद्गती आणि प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या सद्गुरूचं देवदर्शन घेतो तर माणसं घेतील याच्यात नवल नाही. आणि म्हणून सद्गुरू जे असणारे तुकोबाराय, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया, हे जगद्गुरु आहे, हे नमस्कार करण्यास योग्य आहे. आता मोठ्या माणसाला नमस्कार करायचा. आता मोठ्या माणसाला नमस्कार म्हणजे याचा अर्थ वयाने मोठा घ्यायचा नाही तो. आता ज्याच्या ठिकाणी सद्विचार आहे ते लहान असला तरी चालेल. मुक्ताबाई लहान होत्या का चांगदेव मोठे होते? चांगदेव मोठेच होते. मुक्ताबाई लहानच आहेत, समजलं का? मुक्ताबाई काय आहे? लहान आहेत आणि चांगदेव मोठे आहेत. परंतु इथं चांगदेवाने मोठे असताना मुक्ताबाईचं दर्शन घेतलं. का बरं? मुक्ताबाई सद्विचाराच्या आहेत. चांगदेव हे सद्विचार अहंकारी होते. ते चांगदेवाची मोठी ख्याती आहे महाराज. चांगदेव ज्या वेळेला
समाधीस्थ बसायचे. समाधी आणि उत्थान होण्याच्या अगोदर त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की आजूबाजूला मेलेले माणसं चांगदेवाच्या समोर आणून टाकायचे आणि चांगदेवानी ज्या वेळेला समाधी आपली उत्थान केल्याबरोबर ते सगळे जिवंत व्हायचे ना. ज्ञानोबाराया, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यात्रेला जात असताना त्यांनी तो प्रकार पाहिला. मुक्ताबाईने विचारला, काय हा प्रकार, मेलेले माणसं कशी येते? त्यावेळेला माऊलीनं सांगितलं, मुक्ता, इथं योगी म्हटले यांनी समाधी उत्थान केल्याबरोबर सगळे मडे जिवंत होतात. मुक्ताबाईने सांगितलं, इतके दिवस कशाला? 6-6 महिने म्हटले. मग मी लगेच जिवंत करू का? मुक्ताबाईनं मेलेल्या कुत्र्याचं हाड घेतलं आणि प्रत्येक मढ्याला लावल्यावर मढ पळून गेले ना. ही भाऊंडा निघून आली. चांगदेवाने आपली समाधी उत्थान केल्यानंतर लोकांना विचारले, लोकांनो, कोलारा गेला काही आलाच नाही का? माणसं मेले नाही का? हो, काही लोक म्हणले, महाराज माणसं पुष्कळ मेली होती, पण एक लहान मुक्ताबाई आली, तिनं ते सगळे जिवंत केले नो. अहंकारी होता रे, माझ्यापेक्षा लहान, तिनं कसे जिवंत केले? अहंकाराने तो आळंदीला गेला, वाघावर बसलेला आहे, चाबूक सर्पाचा केलेला आहे. आणि आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबारायांना त्यांना सर्व वाटलं की चांगदेव आले, आपणही त्यांना भेटायला जाऊ. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा. हे ज्या वेळेला भिंत चालवली त्यावेळेला चांगदेवाचा गर्वच नाहीसा झाला. चांगदेव महाराज खाली उतरले आणि मुक्ताबाईच्या पायाचं दर्शन घेतलं. चांगदेव म्हणे, आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून पंढरीशी जे लोक जाणारे येणारे आहेत ना, त्यांच्या लहान मोठ्याचे पाय पडावं लागतं, नेम आहे. पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडी जन एकमेका. कारण त्यांच्या ठिकाणी सद्विचार आहेत आणि म्हणून या विचाराचे 3 प्रकार पडतात. पहिला जो विचार आहे तो कुविचार आहे. दुसरा जो विचार आहे तो निष्फळ विचार आहे आणि तिसरा जो विचार आहे सुविचार आहे. माणसाने जीवनामध्ये जर कुविचार केला तर त्याचं दुःख त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये कधीच कुविचार करू नये. कुविचार केला की दुःखच प्राप्त. विचार करिता वाया जाय वेळ, करिता आहे दुःख, म्हणजे विचार करिता वाया जाय वेळ. विचार केल्यानंतर त्याची वायाला वेळ जाते आणि म्हणून लटकीते मूळ फजितीचे, त्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच लोकांचं उदाहरण आहे, त्यातली त्यात आपल्या सीतामातेचं उदाहरण. सीतामातेला कुविचार सुचला महाराज. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी, सीतामाता हे आणि वनवासामध्ये नाशिक मला आलेले आहेत पंचवटीला, त्यावेळेला मारीचाला पाठवलेले आहे रावणाने. तो सुवर्णाचं हरिण झालेलं आहे मारीच, आणि हे हरिण पर्णिकोटी देऊन चालल्याबरोबर सीतेनं ते हरिण पाहिलं आणि सांगितलं, प्रभू या हरणाला मारून या. 14 वर्ष संपल्यानंतर याच्या कातडीची मला चोळी शिवायची. प्रभू हसले, म्हटले 6 महिनेच राहिले, गडबड करू नको सीते. नाही नाही म्हटले, मला हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची. तिचा हट्ट पुरवण्याकरता प्रभू उठलेले. लक्ष्मणजीला सांगितलं, हिच्याकडे लक्ष ठेव. प्रभू त्या मारीचेला मारण्याकरता गेल्याबरोबर त्या बाण टाकला मारीच्यावर. मारीच्यावरती बाण टाकल्याबरोबर मारीच्याने आवाज काढला, लक्ष्मणा धाव, असा आवाज काढल्याबरोबर लक्ष्मणजीच्या कानावर, सीतेमातेच्या कानावर आवाज आला. पण लक्ष्मणला माहिती आहे जायची काही गरजच नाही, पण सीतेनं सांगितलं, भाऊजी लवकर जा.
प्रभूवरती संकट पडलेलं आहे. त्यावेळेला लक्ष्मणजी हसले, वहिनी काळजी करू नका, देवावर संकट आले तरी त्याच्यात ताकद आहे निवारण करण्याची. अरे प्रभूचं नाव घेतल्यानंतर देव संकट टाळतो. त्याच्यावर संकट आले तरी त्याच्यात ताकद शक्ती आहे. तुम्ही काळजी करू नका. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तरल दुर्घट भव सिंधू. पण या सीते मातेला कुविचार निर्माण झाला. भाऊजी मला समजलं की प्रभूना तिकडेच गतप्राण व्हावं, आपण दोघांनी राज्य भोगावं, असं ज्या वेळेला कुविचार आणि लक्ष्मणजीनं ऐकला त्यावेळेला कानात बोट घातली. मातीत जातो आता. रेषा ओढली आणि सांगितलं रेषेच्या पलीकडे जायचं नाही. आणि लक्ष्मणजी ज्या वेळेला मारीच्याकडे प्रभूकडे चालले त्यावेळेला हा कुत्रा टपूनच बसला होता रावण. लगेच त्यांनी विचार केला, ओम भौती भिक्षां देही. सीतेनं सांगितलं की आता भिक्षा वाढली पाहिजे. थोडक्यात सांगायचं, सीतेचा अंगठा बाहेर पडला, रावणाने उचललं, अशोकवनामध्ये ठेवलं. इकडे प्रभूनं सांगितलं लक्ष्मणजी कशाला आलात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही अशाशी गोष्ट घडली म्हणून. सीतेच्या ठिकाणी कुविचार निर्माण झाला होता. आणि मग प्रभू शोक करतात. ते सीतेनं अलंकार टाकले होते खाली. प्रभूने ते जमा केले. लक्ष्मणजीला सांगितलं हे अलंकार सीतेचेच आहे का. लक्ष्मणजी सुविचाराचे होते बा. काय गोड उत्तर दिलं लक्ष्मणजीना. नहम जानामी कुंडले नहम जानामी केतुरे अहम जानामी नृपुरे नित्य पादाभि वंदनात. मी सीते मातेच्या कानातले अलंकार जाणत नाही, नाकातले जाणत नाही, मुखावरले कोणतेच अलंकार जाणत नाही, कारण मी मुखाकडे पाहतच नव्हतो. जरा थोडस भविष्य वाईटच आहे. म्हटलं कोणतं. हिचं ज्या वेळेला लग्न होईल त्यावेळेला तू लग्न पाहिल्यानंतर तू गतप्राण होशील. मग लग्नच पाहू नको ना. एक पेटी आण, पेटीमध्ये या मुलीला घाल आणि सोडून दे. ठीक आहे. तो भविष्यकार असल्यामुळे राजाचा विश्वास होता. त्यांनी सगळी तयारी केली. प्रधानजींनी सांगितलं रायसाहेब काय चाललं. म्हटले अशाशी गोष्ट घडली, हिचं लग्न मला बघायचं नाही, मारणार आहे मी. हिला पेटीमध्ये घालून सोडून द्या नदीमध्ये. प्रधानजींना विचार केला. एक मोठा वाघ आणला, वाघ, आणि तो पेटीमध्ये घातला आणि मुलीला एका खोलीमध्ये कोंडून टाकलं. पेटी बंद करून पाण्यामध्ये सोडून दिली. रायसाहेब पेटी गेली म्हणले नदीमध्ये सोडून दिली. याला वाटलं आता पेटी आपण घ्यावं त्याशी लग्न करावं. जातो म्हटले तीर्थयात्रेला ज्योतिषी. जा म्हटले. खाली गेलेला आहे, पेटी वाहत आलेली आहे. त्याने पेटी उचलली, एकांतामध्ये गेला आणि पेटी सोडायला सुरुवात केली. तू विचार किती वाईट आहे पहा. पेटी सोडायला सुरुवात केल्याबरोबर ती पेटी फोडली. तो वाघ चौताळलेला होता. 4-5 दिवसाला खायला मिळालं नव्हतं. त्यांनी त्याचं नरड धरलं ना ज्योतिषाचं. तो म्हणतो काय खूप विचार वाईट हे. म्हटले मनसा चिंतम कार्यम दैवमन्येत्र चिंतयत राजकन्या प्रसंगेन व्याघ्रो जटिल भक्षका. म्हणतो ज्योतिष म्हणतो वाईट विचार करू नका. मनसा चिंतम कार्य, माझं मन एक चिंतन करतो आणि माझं दैव दुसरं चिंतन करतो. कुविचार माणसाने जीवनामध्ये करायचं नाही. दुसरा आहे निष्फळ विचार. निष्फळ विचार म्हणजे त्या विचाराला काही अर्थच नाही हो. काही लोक विचार करतात. एक म्हातारं बसलो, माझ्या नातवाचं लग्न कसं होईल, त्याला नाचून कशी मिळल, काय होईल, काय गरज आहे का करायची. तुझी जाण्याची वेळ झाली आहे स्मशानामध्ये आणि तू नातवाचा विचार कशाला करतो. त्याचा मुलगा करील विचार. पण काही काही म्हातारं फार बसल्या बसल्याच विचार करतात.
फक्त विचार सद्विचार सांगायचं मला तात्पर्य, पण निष्फळ विचार करतात हे. हा, नदीतल्या पाण्याला आग लागत असते को, पण मूर्खच ते निष्फळ विचार करणारे. पोहल्यानंतर बाहेर काढली ती चालूच होती. आणि एक म्हणलं घड्याळाचं काय पाहिलं, माझे आजोबा या विहिरीत 5 वर्षापूर्वी पडले होते, ते कालच बाहेर आले जिवंत. तो पहिला म्हणाला, ज्याचं घड्याळ पडलं तो का रे तुझे आजोबा या विहिरीत 5 वर्ष काय करत होते? तो दुसरा म्हणला, तुझ्या पडलेल्या घड्याळाला चावी देत होती. काय निष्फळ विचार नाही तर काय. माणसाने विचार निष्फळ करू नये, कुविचार करू नये. मग माणसाने करावा विचार तर सुविचार करायला पाहिजे. कोणता सुविचार? मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा करा विचार. कोहम कद्विदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति विचार स्वयंदृश्य. जीवनामध्ये सद्विचार करावा. मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे आणि मला कुठे जायचं आहे, हा सद्विचार आहे. बरं, कोण विचार करतो को? कोणी विचार नाही करता. शास्त्राचा कोण विचार करतो? मी कोण आहे असेल कोणतरी, माझं कर्तव्य काय काहीच कळत नाही त्याला, आणि कुठे जायचं हेही कळत नाही. पण शास्त्र सांगता असा विचार केला पाहिजे, मी कोण आहे. अरे खरं म्हणजे हा जीव जो आहे परमात्मा रूप आहे, परमात्माचा अंश आहे. ममोंशो जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. प्रश्न असा निर्माण होतो, हा जर जीव परमात्मा आहे तर मग हा दुःख का भोगतो? हा, त्याचं कारण काय दुःख भोगण्याचं? तर मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. वास्तविक तो मुक्त आहे, पण त्यांनी छंद घेतला, हे माझं ते माझं ते माझं ते माझं. माझं म्हटलं की आशा निर्माण होत असते. वास्तविक जगातली कोणतीच गोष्टी आपली नाही, पण आपण म्हणतो माझी आहे, आणि माझं म्हटलं की दुःख होतं, आशा निर्माण होत असते. आणि आशा ही परमम दुःखम नैराशम परमम सुखम. जीवनामध्ये आशा निर्माण झाली रे झाली की दुःख निर्माण होत असतं. जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत दुःख आहे. आशा नाहीशी झाली की दुःख गेलं म्हणून समजा. मग आता आशा कशाने घालायची? आशा फक्त प्रभूच्या ज्ञानाने जाईल, इतर कशानेही आशा जात नाही. कोणते साधन तिला वापरा, किती भौतिक सुख तुमच्या जीवनामध्ये समाधान म्हणजे प्राप्त करून घ्या, तरी तुमची आशाही जात नाही. आशा ही निर्माण झाली की तिच्यापुढे दुसरीच आशा उभा राहत असते. आणि म्हणून भोगाने आशा निवृत्त होत नाही, शांत होत नाही. देवाचं ज्ञान लावावं लागतं. आता ज्ञानाचे 2 प्रकार आहेत पुन्हा. एक आहे परोक्ष ज्ञान, दुसरं आहे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे देव समजणे, थोडक्यामध्ये म्हणजे गोष्ट समजणे. देव आहे, असा आहे, तसा आहे, अमुक आहे, तमुक आहे, सच्चिदानंद रूप आहे, सुंदर ते ध्यान उभे वटीर असं आहे. नुसतं देवाची म्हणजे कल्पना येणं देव असा आहे. काही लोक नुसतं कल्पना आली तरी परमार्थ समजतात. चांगली गोष्ट आहे, कल्पना अगोदर आली पाहिजे देवाबद्दल, परमार्थ सुरू होतो. कल्पनाच नाही तर परमार्थ सुरू होत नाही. परंतु देव आहे याच्यावर राहायचं नाही. साखर जी आहे खाल्ल्याशिवाय गोड आहे का कशी कळल? नुसतं एकाने ऐकलं साखर गोड आहे, साखर गोड आहे, कधीच खाल्ली नाही, त्याला खाल्ल्याशिवाय ती माहिती होणार नाही. पण साखर गोड आहे समजलं पाहिजे. त्या साखरेचा त्याला अनुभव नाही. दुसरं ज्ञान आहे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे मीच देव आहे. मग मात्र आशा गेल्याशिवाय राहत नाही, मग आशा जाते. पण परोक्ष ज्ञानाने जात नाही. परोक्ष ज्ञान अगोदर समजून घ्यावं लागतं.
पण त्या ज्ञानावर थांबायचं नाही. मोर आहे पहा, मोर. मोराच्या पंखावर किती डोळे असतात? पुष्कळ डोळे असतात. मोरांगे असे पिसे दिसती डोळसे, परी एकली दृष्टी नसे ते तैसे गा. नुसतं देवाचं ज्ञान असणं हे निर्जीव डोळ्यासारखं आहे. फक्त दोनच डोळे त्याचे काम करतात. पाहुण्याचं ज्ञान पाहिजे का ऐकण्याचं पाहिजे? अहो, पाहुण्याचं ज्ञान पाहिजे. पाहुण्या म्हणजे पोहला पाहिजे का नुसते पाय हालायचे हात हालायचे? मी शिकलो पाहुणं, मरशील ना तो. पाण्यात गेल्याशिवाय ते कळणार नाही. काही शिकलेले माणसं नावेमध्ये बसलेले, नाव चाललेली आहे. आता एक डॉक्टर, वकील, काय इंजिनियर वगैरे काय असेल त्याच्या डिग्र्या मोठमोठ्या, ते बिचारे गप्पा मारू लागले. त्या नावड्याला म्हणले, का रे नावड्या, काही जीवनामध्ये शिकलास का तू? तू म्हणला काहीच नाही शिकलो. अरे मूर्ख का काय? म्हणजे शामन विद्या न तपो न दानम न चापिशी न गुणो न धर्मा ते मृत्यूलोके भूविहारा भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. शिकलं पाहिजे काहीतरी. काय नाही म्हटले, नाव चालवतो, 400-200 रुपये मिळतात, त्याच्यावर माझे उदरनिर्वाह चालतो म्हटले, काय हरकत नाही. मग मूर्ख आहेस म्हटलं तू, पशु आहे म्हटलं तू, तुला काही ज्ञान नाही, शिकलं पाहिजे. आता त्याला काही बिचारायला बोलता येत नाही. योगायोगाने सोसाट्याचा वारा सुटला आणि नाव डगमगू लागली. पहा, ते लोक म्हणले, का रे आता नाव डगमगा लागली? म्हणले, आता ही नाव पाण्यात बुडण्याची शक्यता आहे. मग तुम्हाला कोणाला याच्यात पोहता येतं का? ती म्हणले नाही. एक जण म्हणले, गादीवर पोहणं शिकलो. मूर्खा, गादीवर पोहणं शिकत असतात का? आम्ही पोहण्याचं ज्ञान ऐकलं पण पोहलो नाही. तो नावाडी हुशार होता, तो मला माझा जन्म जेव्हा व्हायला जाईल तेव्हा जाईल, पण तुम्हाला पोहणं न आल्या तुम्ही आत्ताच तळेगावला जाणार. आणि ती नाव डगमगली, बुडाली, ती मेले न होती. काय? पोहण्याचं ज्ञान नाही महाराज. पोहण्याचं ज्ञान ऐकलेलं आहे ते. तसं भगवान परमात्माचं ज्ञान, परोक्ष ज्ञान होणं गरजेचं आहे, पण त्याच्यावर थांबायचं नाही. त्याला अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. मी वासुदेव तत्वता कळ येईल विचारिता, आय ठाऊक भाग्य संत आणिक तुझा नाही मागुता गा. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव झाला रे, झाला की आशा ही गेली. म्हणून भक्तायशे जाना जे देवदास गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. मी कोण आहे? मी देव आहे असा विचार करा. दुसरा प्रकार याच्यातला असा आहे की आपलं कर्तव्य काय जीवनामध्ये येऊन काय करायचं आपल्याला? आपल्याला तर संसार नाही म्हणले तरी करावाच लागतो. संसार करण्याची काही गरज होतोच. संसार चालण्याचे, संसार उठणं, खाणं, पिणं, झोपणं, सोयरे धायरे तिहिरे चायरे येतच असतात आणि चाललंच आहे. पण हे कर्तव्य नाही, हे कर्म आहे आपलं. जीवनामध्ये कर्तव्य काय? करा हरी भक्ती परलोक येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. अरे आपलं कर्तव्य भक्ती करा. संसार तर सगळ्याला करावं लागतो, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संसारामध्ये राहूनच प्रभूची भक्ती केली पाहिजे. कशी केली पाहिजे? मनाने ठरवायची नाही भक्ती. काही लोक मनाने भक्ती ठरवतात, ठरवायची नाही. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वाता ती नाव. अशी भक्ती केली पाहिजे. अहर्निशी माझी कथा, त्याची कथा ऐकली पाहिजे. अहर्निशी माझी वार्ता, माझं गुण म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे.
माझं मनामध्ये स्मरण केलं पाहिजे, याला भक्ती असं म्हणतात. आणि म्हणून या भक्तीच्या योगाने मनुष्य विचार केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला कर्तव्य प्राप्त होतं आणि भक्ती करता करता संसार करायचा. समजलं का? भक्ती काही म्हणत नाही मला करू नका म्हणून, आपण संसारच करतो, पण भक्ती ही केली पाहिजे. आता भक्ती करा हा दुसरा प्रकार. आणि आपल्याला कुठे जायचं? कुठे जायचं म्हणजे आपण जिथून आलो तिथंच जायचं. ज्या डेपोतून गाडी सुटली त्याच डेपोत मध्ये जमा होईल का दुसरीकडे? जिथून गाडी सुटली त्या डेपो मध्ये जमा झाली पाहिजे ना. आपण कुठून सुटलो? वडला माहिती कुठून सुटलो? अहो साधं आपण प्रवासाला गेल्यानंतर ज्या धर्मशाळेत उतरलो 4 तास झाल्यानंतर त्या धर्मशाळेत आपण परत जातो. आपले असे स्थान काय? अरे प्रत्येकाचं स्थान खरं म्हणजे वैकुंठ आहे, मोक्ष आहे, देव आहे. आणि म्हणून आपल्याला कुठे जायचं? जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाची या गावा. आपल्याला देवाच्या गावाला जायचं, आपलं गाव आहे ते. आणि तिथे गेल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. इतर तुम्ही कुठे जा, कार्यक्रमाला तुम्ही आलात, तुम्हाला तुमच्याच घरी जावं लागेल का दुसरीकडे? आपण या संसार रूपी मृत्यूलोकामध्ये आलोय. संसार आपला चाललाय, प्रवास चाललेला आहे. आपल्याला जायचं पण कुठेतरी जाऊ नका. माणसे कुठेतरी जातात आणि कुठे जायचा याचा विचार केला, याला सद्विचार म्हणतात. समजलं का? ज्ञानोबारायांचं वाक्य आहे, मी कोण आहे हा करा विचार. आता आपल्याला मोक्षाला जायचं, मग साधन भक्ती करा. झडझडोनी महिला आणि ग ये भक्तीची वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, फुंटलिया धावा तृष्णेचिया. याला सद्विचार म्हणतात. बरं, माणसाने सद्विचार ज्याच्या ठिकाणी आहे तो नमस्कार करण्यास योग्य आहे. आणि म्हणून या भक्तीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे पडतात. पहिला जो मुद्दा आहे, माणसाने भगवान परमात्माला कसा नमस्कार करावा. दुसरा मुद्दा असा आहे की भगवान परमात्माला 3 प्रकारचे नमस्कार कसे करावे. आणि तिसरा मुद्दा, दयाळू संतांना नमस्कार केल्यानंतर जीव आणि देव कसे पवित्र होतात, पावन होतात. या 3 मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा. एकदा सर्वांनी भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंदा गोविंदा मुरली मनोहर नंदलाला, गोविंदा गोपाळा मुरली मनोहर नंदलाला, गोविंदा गोपाळा मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला. बोला मुरली मनोहर. मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला. गोपाला गोपाला
मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला अय गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिला मुद्दा वंदन म्हणजे नमस्कार. भगवान परमात्म्याला माणसाने कसा नमस्कार करावा, काय शास्त्र त्याला. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजे आठाय माझी ऐशी काया जवनोये देहाच्या निरासे पाविजे आठाय. भक्ती ते नमन. कसा नमस्कार करावा. नमन म्हणजे नम्रता. भगवान परमात्माला नमस्कार करता असताना अहंकार रहित होऊन नमस्कार करा. म्हणून पूर्वीचे मंदिर जे होते ना, त्यांचे दार जे होते जाण्याचे ते लहान असायचे. माणसाला नम्र होऊनच आतमध्ये जावं लागत होत. नम्र झाला पाहिजे, त्याचा अहंकार गेला पाहिजे. जोपर्यंत माणसाचा अहंकार जात नाही तोपर्यंत तो कधीच नम्र होत नाही. नम्र मनुष्य झाला की त्याचा अहंकार गेलेला म्हणून समजायचा. जो नम्र होत नाही मग त्या अहंकाराचे पुष्कळ प्रकारित, कोणला कशाचा कोणला कशाचा कोणला कशाचा जाऊ द्या त्याचा. पण अहंकारी मनुष्य नमत नाही. पहा, 2-3 उदाहरणं अशी गोड आहेत. पहा, ज्या वेळेला मारुतऱ्या लंकेमध्ये जातात, विभीषण हे नम्रतेचं प्रतीक आहे. पहा, आणि रावण हा अहंकाराचं प्रतीक आहे. मारुतऱ्या ज्या वेळेला बागेमध्ये जातात त्यावेळेला विभीषण तुळशीच्या झाडाखाली श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार अशा प्रकारचा करत होता. मारुतऱ्याला फार मोठा आनंद झाला. केवढा मोठा विभीषण, पण केवढा नम्र आहे. नम्र मनुष्य तरल्या जातो, अहंकारी मनुष्य मारल्या जातो. कसं? दात आपले, दात अहंकारी आहे, जीभ हे नम्रतेचं प्रतीक आहे. विभीषण हा नम्र आहे, रावण हा अहंकारी आहे. दात हे माणसाचे अहंकारी आहे, जीभ हे नम्र आहे. कारण मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला दात बरोबर येत नाहीत, पण जीभ येत असते. आणि मनुष्य मरण्याच्या अगोदर दात निघून जातात, पण जीभ नाही जात. बरं, एक दिवस जिभेचं आणि दाताचं भांडण सुरू झालं. दात म्हटले, आम्ही 32 जण आहेत, तू एकटी एक, गडबड करायची नाही, तुला चिरडून टाकू. पण जिभाही हुशार होती. ती म्हटली, मी एकदा तेडी बोलली तर माझी जीभ नाही तोडणार लोक, दात पाडा म्हणतात. जीभ काय दंतो को हम 32 गेली माय. जीबीनं सांगितलं, एक बार तेडी चली तो 32 ही गिर जाय. म्हणून नम्र जो आहे तो तरल्या जातो आणि अहंकारी मारल्या जातो. शेवटी रावण मारल्या गेला आणि विभीषण तरल्या गेला. मारून त्या रावणा लंका दिली विभीषणा, सोडविली सीता सती राम आले अयोध्येसी.
दुसरं उदाहरण फार गोड आहे. ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं, भीष्माचार्य म्हटले, दुर्योधन श्रीकृष्ण परमात्माला घेऊन ये युद्धाला. धर्मराजांनी सांगितलं, अर्जुना तू कृष्णाला घेऊन ये, कारण कृष्ण ज्या बाजूला राहील त्या बाजूने विजय प्राप्त होईल. दोघे भाऊ ज्या वेळेला निघाले, दुर्योधन हा अहंकारी आहे, अर्जुन हा नम्रतेचं प्रतीक आहे. ज्या वेळेला दुर्योधन द्वारकेमध्ये गेला, भगवान परमात्माने झोपण्याचं निमित्त केलं की 2 आमंत्रण आले आहेत आपल्याला बोलवण्याकरता. देव झोपलेले आहे. दुर्योधनाने पाहिलं की देव झोपलेला आहे. देवाची झोप मोडल्यानंतर आपण देवाला आपलं कारण सांगू म्हणून तो आजूबाजूला नाही बसला. त्याला अहंकार झाला, मी एक राजा आहे, उशाला जाऊन बसला. आणि उशाला जाऊन बसल्यानंतर परमात्माने ओळखलं की अहंकारी आहे. पाठीमागून अर्जुन येऊ लागला. अर्जुनाचे मनोगत सुरू झाले, देवा तू माझ्याकडे आला पाहिजे, माझी चिंता तुला असली पाहिजे. आता माझी चिंता तुझ नारायणा, रुक्मिणी रमणा वासुदेवा, रुक्मिणी रमणा वासुदेवा, आता माझी चिंता तुझ नारायणा. देवा चिंता तुला आहे. सारखं चिंतन करीत करीत अर्जुन आले. अर्जुन नाही पाहिले की श्रीकृष्ण परमात्मा झोपले. झोप मोडायची नाही. झोप फक्त 2 गोष्टी करता मोडायची. कोणत्या? एक मनुष्य झोपलेला आहे, त्याला जेवण करायचं आहे. जेवण त्यांनी केलं नसेल, त्याची झोपलेला असेल, त्याची झोप मोडा काही होत नाही. आणि कथा एका ठिकाणी सुरू झाली आणि ते झोपलेलं आहे. कीर्तन सुरू झालेलं आहे, तो झोपलेला आहे. कीर्तना करता कथे करता झोप मोडत जा. कथे निद्रा भंग करावा, भोजनी त्याच्या सुखाधनी पार नाही. ठीक आहे, अर्जुन हा लिंतेच असल्यामुळे आजूबाजूला बसण्यापेक्षा आपण प्रभूच्या पायाची सेवा करू. आणि लगेच पायाची सेवा करायला सुरुवात केली. भगवान परमात्मा म्हणतात, केवढे पांडव धन्य आहेत, मी झोपलो तरी माझ्या पायाची सेवा करतात. आणि मग भगवान परमात्मा उठल्याबरोबर मनुष्य उठल्यानंतर पुढे पाहतो का मागे? पुढेच पाहत असतो. अर्जुन दिसला. अर्जुना कोणीकडे येणं केलं? आमचं युद्ध ठरलं कौरव आणि पांडवाचं, तुला आमंत्रण देण्याकरता. म्हटलं की देऊन टाकलं. पाठी मागून तो दुर्योधन म्हणला, ए देवा, अरे मी याच्या अगोदर आलो ना, याच्या अगोदर आलो कशा करता? तुला युद्धाचं आमंत्रण देण्याकरता. अरे मी आमंत्रण देऊन टाकलं. हा, तू जो आला तर कसा आला? माझ्या समोर नाही आला, कारण तो अहंकारी होता. अर्जुना, तुला मी आमंत्रण दिलं. कृष्ण म्हणला, दुर्योधना, एका माणसाकडे 2 माणसं आलीत जेवायचं आमंत्रण सांगायला. मग दोन्ही माणसाने आमंत्रण सांगितलं. त्या जेवणाऱ्याने कोणाकडे जाओ? तो म्हणला, पहिल्याने ज्याने आमंत्रण सांगितलं त्याच्याकडे जाओ. का ज्याच्याकडे चांगला बेत आहे त्याच्याकडे? नाही नाही नाही, ज्याने आमंत्रण, अहो मला त्या अर्जुनाने आमंत्रण दिलं, ठीक आहे मी त्याच्याकडे जाणार. अरे अर्जुना, त्या दुर्योधना, मला नेऊन काय करतोस? अरे मी फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार आहे, हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. मला काय करतो नेऊन? माझ्याकडे 56 कोटी सैन्य म्हटले, ते घेऊन जा. दुर्योधन म्हणला, बरं इथं सांगितलं तू, तिथं काय पंक्ती आहेत का उठायला जेवायच्या? एक मनुष्य सप्त्याला म्हणला, बाबा तुमच्या सप्त्याला येऊ का मी? बाबा म्हणले, या, काय हरकत नाही. मग काय करशील? पहारा करशील का? नाही म्हणले, मला उभा नाही राहत आहे. बरं ठीक आहे, पारायण करशील का? म्हणले, मला वाचता येत नाही. बरं भजन करशील का? म्हणले, मला भजन येत नाही, गाता येत नाही. हा,
मग तू काकडा म्हणले, मग पहाटे उठतच नाही म्हटली. अरे मग तू काय करशील? फक्त 2 टाइम जेवण करील. भाऊ म्हणले येऊ नको तू, काय कामाचं तू? तसं दुर्योधन म्हणला तू येऊच नको, तुझं 56 कोटी यादव सैन्य दे. थोडक्यामध्ये सांगायचं की म्हणजे दुर्योधनादी रणी मारले, पांडव महापंथा गेले. मला याच्यातून एकच सांगायचे की नम्र आणि अहंकार पुढे फार मोठी कथा आहे ती. अर्जुन हा नम्रतेचं प्रतीक आहे आणि दुर्योधन हा अहंकाराचं प्रतीक आहे. तिसरं श्रीमद भागवतातलं उदाहरण गोड असं आहे की ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आले, सगळ्यांना अन्न आणण्याचा विसर पडला आणि मग श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना म्हणले, गोपाळ इकडे या. मग भगवान परमात्मा म्हणतात, गोवळ्यांनो पोरांनो, इथं जवळ एक ब्राह्मण वस्ती म्हटले, या ब्राह्मण वस्तीमध्ये यज्ञ चालू आहे म्हटले, अंगिरस नावाचा. तिथे जा आणि त्यांना थोडस अन्न मागा. ते आपलं काम दुपारचं भागलं झालं. ती उठलेली आहेत, ती ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं आम्हाला भोजन द्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं भोजन नाही मिळणार तुम्हाला. कोणी सांगितलं? बलराम कृष्ण आहेत. ते अहंकारी होते. ते म्हणले देव कुठे अवतार घेत असतो काय माणसाचा, आणि कुठे अवतार धारण करत असतो का? हा, सांगितलं आम्ही तुम्हाला अन्न देणार नाही. अवजानती माम मूढा मानुषम तममाश्रितम परम भाव जानंतो मम भूत महेश्वरम. भगवान स्वतः म्हणतात अरे अरे काही माणसं मला माणूस समजतात. हा, मी काय माणूस आहे का? अरे कार्य करण्याकरता शरीर धारण केलेलं आहे. त्याने सांगितलं आम्ही तुम्हाला अन्न देणार नाही, जा परत. तम ब्रह्म परम साक्षात भगवंत मधोक्ष जाऊन मनुष्य दृष्टा दुष्प्राज्ञा मर्त्यात मानून न मेरीने. हा भागवतातला श्लोक आहे की ते माणूस समज होते देवाला. परत आले, सांगितलं देवा तुला वाटतं गोकुळात वजन आहे, वृंदावनात, पण बाहेर तुला कुत्रं विचारत ना बाहेर. हा, काय म्हटले ते म्हणले आम्ही यज्ञाला नैवेद्य दाखवल्याशिवाय माणूस काय अवतार देवाचा कुठं माणसाचा असतो काय म्हटले. ते म्हणले काय हरकत नाही, चिंता करू नका, त्यांच्या स्त्रियाकडे जा, नक्कीच अन्न देतील. मा ज्ञापय पत्नीभ्यस्त शंकर शंगतम दास्यंती काम वन्नव स्निग्धा श्रुतामयी धिया. स्त्रियाकडे जा, त्यांना सांगा घडी घडी अशी तेव्हा सांगितले देवे, स्त्रियासी सांगावे जावोनिया. घडी अशी तेव्हा सांगितले देवे. गेले, स्त्रियांना सांगितलं. त्यांनी सांगितलं केवढं भाग्य आपलं, अन्न तर आम्ही देतो पण तयार करून येतो, तिथे येतो म्हणले घेऊन. त्यांनी सगळी स्वयंपाकाची तयारी केली. आपल्या पतीला न विचारता ते निघाल्या आणि कृष्णाकडे येऊ लागल्या. धन्य धन्य अजिताजीन, आमा होईल कृष्ण दर्शन. चतुर्भुज अन्नादी घेऊन सकळ निघाल्या लगबगिने. देवाला फार मोठा आनंद झाला. देवाने ते अन्न ग्रहण केलं. स्वतः भगवान परमात्मा म्हणतात तीही मदार्पणी अन्न माझे निजाम पावल्या जाण. ते मदन पावती ब्राह्मण ज्याशी कर्माभिमान कर्माचा. या नम्र होत्या, देवाला नमस्कार केला, जेवू घातलं. भगवान परमात्म्याने त्याला मोक्षाला पाठवून दिलं. पण अहंकारी ब्राह्मण तसेच राहिले. तात्पर्य सांगायचे की देवाला अहंकार रहित होऊन नमस्कार करा. भगवान परमात्माची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अहंकार धरून जर नमस्कार, म्हणजे अहंकार अंतःकरणात आहे, तुम्ही कोणालाच नमस्कार करू शकत नाहीत. म्हणून अहंकार सोडून घ्या. या कथेचं तात्पर्य थोडक्यात सांगायचं आपल्याला. पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा असा आहे की 3 प्रकारचे भगवान परमात्माला नमस्कार कसे करावेत. भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. कायिक नमस्कार, वाचिक नमस्कार आणि मानसिक नमस्कार आहे. कायिक नमस्कार कसा? कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी. भगवान परमात्म्याला कर जोडले पाहिजे. कर फार महत्वाचा आहे. कर फक्त माणसाला जोडता येतात, इतर कोणाला जोडता येत नाही. म्हणून परमात्म्याला नमस्कार करायचा आहे. आता खरं म्हणजे परमात्म्याला जो नमस्कार कसा करायचा? दंडवत दंडापरी मागे नुरी उरवावी. काठी आपण ज्या वेळेला उभी करतो ते खाली पडते, तसा अहंकार रहित होऊन भगवान परमात्म्याला पुन्हा नमस्कार करायचा. याला कायिक नमस्कार म्हणतात. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेळ अंगष्टी, लोटी जिगा काठी पडली जैसी. कुणी केला हो नमस्कार? भागवतामध्ये आकृजीनं नमस्कार केला. आकृजीचं उदाहरण आहे. ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्माने अरिष्टासुराला मारलं, निहते म्हणजे अरिष्टासुराला मारल्यानंतर भगवान परमात्मा वृंदावनामध्ये असताना नारदजी त्यांच्याकडे आले. कृष्णा, अरे किती दिवस गोकुळामध्ये थांबायचं? तुला बरेच कार्य करायचे, अजून लग्न करायचे, द्वारकाश्वर वसायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. श्रीकृष्ण म्हणला, अगोदर अहंकार रूपी मामा मारल्याशिवाय नाही. माझा मामा कोण? कंस मामा. हा चुलत मामा आहे बरं का देवाचा. त्याला मारल्याशिवाय पुढचं कार्य करायचं नाही. म्हणून कोणतेही सत्कार्य करत असताना अहंकाराला मारा. जीवनामध्ये सत्कार्य आणि पार पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अजून कंसाला मारलं नाही. त्यावेळेला नारदजी म्हणतात, मी ते प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्याकडून आणि कंस मारल्या जाईल. असो इकडे मथुरा नगरी राजा कंसाचे राजद्वारी, येतो विश्वनारद संचारी पुढील कार्य साधावया. कंसाची अघरी आला नारद मुनी, एकांती बैसोनी बोलत असे. एकांती बैसोनी बोलत असे, कंसाची घरी आला नारद मुनी. कंसाच्या घरी आले, कारण हे नारद असे होते, कोणत्या पार्टीला वाटायचं आपलेच आहेत. समजलं? देवाकडे जा, देवाला वाटलं आपलेच. दैत्याकडे जा, दैत्याला वाटलं आपलाच माणूस आहे. आणि मग विचारलं कंसाने, कधी येणं केलं? म्हणलं आत्ताच येणं केलं. पाणी वगैरे घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या. मग नारद म्हणतात, कंसा तुझा चेहरा उतरलेला काय? एखादा रोग झाला का काय म्हटलं तुला? हो म्हटले, मोठा रोग आहे मला. कोणता? चिंत्या रोग. चिंत्या रोग? म्हटले हो, चिंतनाचा रोग आहे. म्हटलं कशात चिंतन करतो? म्हटले मी कृष्णाला मारण्याचं चिंतन करतो. मारण्याचं चिंतन करतो? म्हटले हो. मग तू मेला नाही का अजून? म्हटले नाही ना. नारद म्हणतात, तू काही प्रयत्न केले का? अहो मी इतके प्रयत्न केले कृष्णाला मारण्याकरता. बरेच राक्षस त्या कृष्णाकडे पाठवून दिले, पण ते परत आलेच नाही ना. परत कशी येतील हो? एका घरामध्ये उंदराचा सुळसुळाट,
हे 100-200 उंदर. ती बाई वैतागली. तिने सांगितलं, ओ एखादा बोक्या पकडून आणा ना. हा, उंदर फार त्रास देतात. त्यांनी बोक्या पकडून आणला. आता उंदरानं तो आवाज ऐकल्यानंतर उपासमार झाली त्यांची. सगळे जिकडे तिकडे शांत बसू लागले. उपवासमार झाल्यानंतर वांदर कुठेतरी बाहेर गेलं. ते बोक्या लगेच यांनी तातडीची मिटिंग घेतली. नो, हे आपल्याला बोक्या विनाकारण खातो म्हटले, काहीतरी उपाय करा आपण. लगेच त्याच्यात काय सरपंच उपसरपंच काय असतील ते सदस्य वगैरे उभे राहिले. मी एक सल्ला सांगतो म्हटले. एक सदस्य म्हटला, काय की ज्या वेळेला आपल्याला मांजर खायला येतं त्यावेळेला आपल्याला समजत नाही. आपल्याला मांजर कसं आलं समजावं म्हणून आपण त्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधू आणि मांजर आले की ते घंटा वाजून आपण पळून जायचो. सल्ला सगळ्यांना पटला हो. लगेच त्यांनी फॉर्म तयार केला मी सुंदर पैकी. लगेच मुख्यमंत्र्याला त्यांच्या पाठवला उंदराच्या. तो उंदराचा मुख्यमंत्री काय वेळा थोडाच होता. तो म्हणला, रे सल्ला चांगला आहे. मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधल्यानंतर मांजर आल्यानंतर पळून जाणे ठीक आहे, पण घंटा बांधायचा कोणी हे नावच नाही ना याच्यावर. निनावी फॉर्म म्हटले. लगेच पुन्हाच ग्रामपंचायत मध्ये हजर झाला तो फॉर्म. सरपंच म्हटलं, काय झालं? काय झालं म्हणजे फॉर्म परत आला ना तो. हा, कशाने? अरे नाव, मांजराच्या गळ्यात कोणी घंटा बांधायचा? एक जण म्हणला, तू म्हणलं की तू जाशील म्हणजे जो घंटा बांधायला जाईल तो जाईलच, राहणार नाही. तस नारदजी म्हणतात, तू जेवढे राक्षस पाठवले तेवढे परत आले नाही. तुला युक्ती सांगतो आता. तिकडे पाठवू नको राक्षस, त्यांनाच बोलून घे. खोटा यज्ञ, खोट्या गोष्टीचं निमित्त कर. पहिलवान आण, त्यांना दारू पाज, अमुक पर. त्यांनी सल्ला सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला कंसाने मारले, सगळे आपण प्रयोग करू, पण नाही मिळाला तर. नाही मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं, असं कर, तू स्वतः मर, पण हे कुठाने करू नको म्हटले बा. कारण या वेळेला तू जर हा प्रयोग करशील तर तो एक शिल्लक राक्षस राहणार नाही. त्याला बोलून आण. कोणाला? श्रीकृष्ण परमात्माला. ठीक आहे. मग नारदांनी सल्ला सांगितला. मग अक्रूरजीला बोललो, अक्रूरजी या इकडं, तुम्हाला श्रीकृष्ण परमात्माला आणायला जावं लागतं. हा, अशा गोष्टी, खोटा यज्ञ, खोट्या गोष्टी आहेत, सगळं खोट आहे, पण कृष्णाला इथं येऊन मारायचं म्हटलं. अक्रूरजी म्हटले, कंसा ह्या गोष्टी करणं चांगलं नाही. कंस म्हणाला, तू नोकर आहेस म्हटले, तुला जावंच लागतं, मालकाने काम सांगितल्यानं करावं लागतं. ठीक आहे. अक्रूरजीनं सगळी तयारी सुरुवात केली आणि अक्रूरजी निघाले कृष्णाला आणण्याकरता. कृष्णाला ज्या वेळेला आणण्याकरता निघाले त्यावेळेला अक्रूराच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल प्रेम निर्माण झालं. किम मया चरितम भद्रम किम तप्तम पर्णम तपः किंवा अर्थात पेवृते दत्तम यद्रक्षाम्यद्य केशवम. असं कोणतं पुण्य केलं मी की मला श्रीकृष्ण भगवान परमात्माचं दर्शन होतं? असं मी कोणतं कार्य केलं की त्या कार्यामुळे भगवान परमात्माचं मला दर्शन होतं? कोणतं असं दान केलं मी पुण्यवान माणसाला की त्या दानामुळे मला कृष्णाचं दर्शन होतंय? तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. अक्रूर आनंद झाला से फार, पाहिन श्रीधर डोळे भरी. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, वैकुंठ नायक पायीन मी. वैकुंठ नायक पायीन मी.
आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक. मथुरा से निकट जग म्हणजे मथुरेहून ज्या वेळेला तो रथ निघाला त्यावेळेला अक्रूरजीला फार मोठा आनंद झाला. आणि अक्रूरजी निघालेले आहेत की मला पहिल्यांदा कृष्णाचं दर्शन होईल, मग पुढच्या गोष्टी होतील. अक्रूरच्या अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होतं. अक्रूरजी कृष्णाचं दर्शन करण्याकरता वेडे झाले होते. आणि अक्रूरजी ज्या वेळेला त्या आणि रस्त्याने जात असताना संध्याकाळची वेळ आहे, अशा वेळेला भगवान परमात्माने गायी आणि घेऊन वृंदावनामध्ये जात असताना देवाचे पावलं पृथ्वीवरती उमटलेले आहेत. लगेच अक्रूरजी खाली उतरलेले आहेत. म्हणजे नमस्ते वासुदेवाय सर्वभूतशयाय च ऋषिकेश नमस्तुभ्यं प्रपन्नम पाहि मां प्रभो. देवा तुला नमस्कार असो. लिंग का प्रतिमा दिठी काही दिसू देवा म्हणजे देवाचं त्याला नमस्कार केला पाहिजे. म्हणून अक्रूरजीने नमस्कार केलाय. गायीच्या मागे श्रीकृष्ण पाऊले अक्रूरे घातले दंडवत. गायीच्या मागे श्रीकृष्ण पाऊले, गायीच्या मागे श्रीकृष्ण पाऊले अक्रूरे घातले दंडवत. एक एक नाम घेता प्रातकाळी पापा होय होळी क्षण मात्री. आणि तिथे नमस्कार केलेलाय. थोडक्यामध्ये सांगायचं की असा नमस्कार अक्रूरजीने केलेला आहे. असा नमस्कार दंडवत म्हणजे कायेना नमस्कार करणं, याला कायिक नमस्कार करतात. पुढे फार मोठी ती कथा आहे. म्हणजे मला इथपर्यंत सांगायची कायिक नमस्कार असा अक्रूरजीने केलेला आहे. आता वाचिक नमस्कार सांगायचे तुम्हाला. वाचिक नमस्कार म्हणजे भगवान परमात्माचं वाचेने नामस्मरण करणं. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. वाचेना प्रभूचं नाम घेणे. वाचना वाईट बोलणं नाही, त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याची आणि स्मरण त्या अशा प्रकारचं मुखाने नाम घेतलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य वाचेचे 3 प्रकार पडतात. वाचना काय करावं काय करू नये. या वाचेना माणसाची निंदा करू नये, स्तुती करू नये, पहिला प्रकार. दुसरी गोष्ट संतांची स्तुती करावी, निंदा करू नये. आणि तिसरी गोष्ट देवाची स्तुती केली तरी चालते आणि निंदा केली तरी चालते. वाचिक नमस्कार. माणसाची माणसाने स्तुती करू नये, निंदा करू नये. कोणी मिळेल का हो? निंदा करू नये ठीक आहे, पण स्तुती करायला काय हरकत आहे का? माणसाची करायची नाही स्तुती सुद्धा. जंगलामध्ये एक मनुष्य गेला, काम वगैरे केलं त्यांनी शेतामध्ये, आणि रस्त्याने संध्याकाळच्या वेळेला तो परत येऊ लागला. परत येत असताना त्याला एक मोठी फांदी काट्याची, त्या काट्याच्या फांदीवर त्याचा पाय पडला आणि त्याच्या पायामध्ये काटा मोडला. घरी आला, जेवण वगैरे केलं. रात्रभर मात्र त्यांनी त्या काट्याकडे बघितलंच नाही. काट्याने त्याला रात्रभर झोप येऊ दिली नाही. हो, या अंगावरून त्या अंगावरती काटा पायात होता ना. सकाळीच उठला, स्नान केलं, जेवण वगैरे केलं, पुन्हा शेतात गेला. दिवसभर काम केलं. परत येताना ती काटी मोठी फांदी दिसली. खाली बसला आणि त्या मोठ्या फांदीचा जो काटा आहे तो त्याने काटा घेतला आणि काटा काढायला सुरुवात केली. तो मोठ्या काट्याने लहान काटा पायातला बाहेर काढला. याला राग आला. यांनी त्या लहान काट्याकडे पाहिलं. मूर्खा, रात्रभर मला झोप येऊ दिली नाही आणि न झोप येऊ दिल्यामुळे मी तुला आता जाळणार, ते बिडे पिणार होतो पा. त्याने मोठ्या काट्या देखत लहान काटा जाळूनच काढला ना, मेला तो. आणि मग या मोठ्या काट्याकडे पाहिले. बा, तू परोपकारी आहेस म्हटले. मला याने रात्रभर झोप येऊ दिली नाही. मी तुला फेकून देणार नाही, मी तुला जाणणार नाही, मी तुला माझ्या खिशात ठेवणार आहे. आणि तो मोठा काटा खिशात ठेवला नो. जेवण वगैरे केलं
शेतकरी मनुष्य शर्ट काढून झोपतोच असा नाही, तसाच झोपला. काटा हा उजव्या अंगाला होता, डाव्या अंगावर झोपला होता. आणि ज्या वेळेला तो उजव्या अंगावर झाला त्यावेळेला मोठा काटा परोपकारी म्हणून ठेवला होता ना खिशात. त्याने परोपकार केला गो. अहो त्याने तर बेबीपासून तो कमरेपर्यंत ऑपरेशनच करून टाकलं. लागला आर्डाला मेलो. बायकोने सांगितलं काय झालं? ऑपरेशन झालं मोठं. डॉक्टर म्हणजे रात्री खिशात आणून ठेवला होता. आणि मग सांगितलं काय झालं? ओ म्हटले मग आता तुम्हाला असं विचारायचं, लहान काटा चांगला का मोठा काटा चांगला? नाही उत्तर देत आहे. अरे कोणताच काटा चांगला नाही. लहान काटा चांगला नाही, मोठा नाही. म्हणून माणसाची स्तुती करायची नाही आणि माणसाची निंदा करायची नाही. संतांची मात्र स्तुतीच करा बरं. विपाय ओढवला चित्ता तरी दे आपली ते योग्यता, तया ते प्रशंसता लाभवा ते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर, होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. त्याची मात्र निंदा करायची नाही बरं. पापी समाजाला जातो अखंड संत निंदी, ऐशी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे त्याची तो केवळ पापराशी. आता मात्र देवाची आणि निंदा केली तरी चालते, स्तुती केली तरी चालते. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, येर मानवाची करून ये. अरे येर मानवाची करून निंदा अथवा स्तुती करावी देवाची पुण्य प्राप्त होईल. सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. भगवान परमात्मा पांडुरंग विटेवर उभा असताना जनाबाई दळण दळायच्या. पहाटे उठून भगवान परमात्मा जनाबाईच्या दळण दळण्याकरता घरी यायचे. असा बराचसा काल चालला. एक दिवस रुक्मिणीने विचार केला की माझा नवरा पहाटे कुठे जातो, म्हणून ती पाळत तिनं ठेवली. आणि मग पांडुरंगराय आले, ते जनाबाई बसलेले आहेत. पांडुरंगराय आले, दळण दळायला सुरुवात केली. मग जनाबाई पुढे म्हणायच्या, पांडुरंगराय पाठीमागे म्हणायची. सुंदर माझे जाते गे फिरे बहुते गे, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ते सुद्धा म्हणायचा. प्रपंच दळण दळिले पिठम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. दोघं माग पुढे म्हणायचे. मग जनाबाई म्हणू लागल्या, ती रुक्मिणी पाठीमागे होती बघा देवाच्या, ऐकत होती ती. मग ते जनाबाई म्हणले, पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. देव पण म्हणला, पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. मग जनाबाई म्हणाल्या, रुक्माबाई माझी माता, रुक्माबाई माझी माता. याला लक्षातच आलं नाही हो. हा पण म्हणला रुक्माबाई माझी माता, रुक्माबाई माता. म्हटल्या बरोबर. रुक्मिणी सांगितलं काय चाललं? जे देव घाबरला, तुम्हाला वाटतं आत्ताच नवऱ्याला घाबरतात म्हणजे बायका म्हणजे नवरे पळतात असं नाही. पूर्वीपासून बायकाला घाबरणारच असतात बा. जे देव पळाला म्हणतात. गडबडीमध्ये त्यांनी काय केलं बा, पितांबर तिथं विसरला तो आणि जनाबाईची गोधडी घेऊन पळाला नो. आणि राहायला टेन्शन हो बा. सकाळी बोडवी उठले नो, अरे पितांबर कुठे, ही जणीची घोडी आणि गोधडी कशी आली असं म्हटल्याबरोबर ते सगळे उठले. जनाबाईच्या घराकडे गेले. पाहतो तो पितांबर आहे. चोरीची आळ आली. खरं म्हणजे चोरीची आळ नको यायला. हे काय करत होते त्यावेळेला, जनाबाई कशी आली कशी नेली काय म्हणून. चोरीची आळ आली. या जणीला फाशीवर द्या. सगळ्यांचं ठरलं, फाशीवर द्यायला सुरुवात केली. मग जनाबाईला विचारलं, तुझी शेवटची इच्छा सांग आता काय ती. ती मुली माझी एकच इच्छा आहे. कोणती? मला देवाच्या समोर उभा करा. आणि तिला देवाच्या समोर उभा केलं बा. आणि तिनं सांगितलं, देवा धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. अरे धुंद झाला तुझा दरा, पुण्यवंत बलीला पाताळात घातलं तो. हा चोरटा वाल्मिकी म्हटले त्याला मोक्ष अशा प्रकारचा दिला. असं तिनं सांगायला सुरुवात केलं. देव एक नाही दोन नाही. आणि लगेच जनाबाई बोलू लागल्या, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, मूळ सावित्री चुडाली आली. काय शिवी काढली महाराज. तुझी रांड रंडकी झाली म्हणजे माणूस मेला का बाई मेली हो.
हा, तुझी रांडरंडकी झाली म्हणजे तो मेला ना, आणि तो समोरच आहे. तुझी रांडरंडकी झाली, मूळ सावित्री चुळालेली, तुझे गेले मडे, तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुणी अंगणी, शिव्या देत दासीजनी. सज्जन हो, तात्पर्य अशी देवाची म्हणजे खरे म्हणजे स्तुतीची आहे, पण अशी निंदा केली तर देवाला काय वाटत नाही. देव हसले, असो जनाबाईला सोडून दिलं. नंतर समजलं की अशी गोष्ट घडली आणि देवाची स्तुती पण करावी. श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दनानंद घना अविनाश. म्हणजे देवाला नमस्कार जो करायचा आहे तो असा करायचा आहे. आता देवाला नमस्कार खरं म्हणजे देव स्तुती केली तरी आणि काही म्हणत नाही, आणि त्याची निंदा केली तरी देव त्याच्यावर कृपाच करत असतो. थोडस दक्षाचं उदाहरण आहे पहा. दक्ष प्रजापती आपल्या आणि म्हणजे गावामध्ये राहत असताना दक्षाने फार मोठा यज्ञ केलाय पहा. आणि यज्ञ करत असताना विदुरा प्राचीन काळी प्रजापतीच्या यज्ञमेळी देवता आणि ऋषी मंडळी एकत्र झाले सपरिवार. दक्षाने पहिल्यांदा निंदा केली, नंतर देवाची स्तुती केली, तरी भगवान शंकराने त्याला वरदान दिलंय, त्याला मुक्त केलंय. असा यज्ञ चालूत असताना सगळे लोक जमलेले आहेत आणि दक्ष कुठेतरी बाहेर गेला होता. तो रजगुणी होता पहा. रजगुणी माणसाला मानाची फार हौस असते. तो ज्या वेळेला यज्ञामध्ये आला त्यावेळेला सर्वांनी उठून स्वागत केलं दक्षाचं. पण दोन देव उठले नाही, परंतु ब्रह्मदेव आणि शंकर बैसोनी राहिले आसनावर. ते देखोनी दक्ष सत्वर क्रोधयमान झाला असे. अत्यंत राग आला आणि त्यांनी सांगितलं, माझा बाप आहे ब्रह्मदेव, यांनी स्तुती नाही केली तरी चालेल, पण माझा जावई हा भगवान शंकर, माझी पार्वती याला दिलेली आहे, यांनी माझं उठून स्वागत करायला पाहिजे. त्याला राग आला, मानी होता तो. अरे भगवान शंकराची तो निंदा करू लागला. किती निंदा केली भागवतामध्ये फार विस्तीर्ण आहे, पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. मी येता सभास्थळी जोडावे या ज्ञानजोळी, उभे होऊन इथे काळी कळावा माझा सत्कार. अरे मी सभेमध्ये आल्यानंतर यांनी माझं उठून स्वागत केलं पाहिजे, कारण अभिमानी होता, अहंकारी होता. भगवान शंकर बोलत नाही. अरे भगवान शंकराची निंदा करणं सोपं आहे का? अरे भगवान शंकर केवढे त्या कैलासामधून प्रभूचं चिंतन करण्याकरता अभिमान सोडून स्मशानामध्ये राहिले. सांडून सकळ वैभव संपत्ती, स्मशानाशी वस्ती रुद्र करी. सांडून सकळ वैभव संपत्ती. खूप निंदा केली, खूप निंदा केली. नंदीनं सांगितले, दक्षा मरशील म्हटले, तू भगवान शंकराची निंदा करतोस. दक्षाचे ऐकोनी वचन सगळ्यांनी, ज्यांनी त्याला आमोदन दिलं ते सर्व पावतील, शासन ब्राह्मण होतील भिक्षकरी, असा बोलले. भगवान शंकराच्या डोक्यावर चंद्र असल्यामुळे, गंगा असल्यामुळे निघून गेले. मग यांनी काय केलं पहा, दक्षाने तो यज्ञ परिपूर्ण आणि पार पडत असताना पुन्हा डबल यज्ञ केला. हो, सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. न दिल्यानंतर हे समजलं पार्वतीला. पार्वतीने सांगितलं, चला यज्ञाला. भगवान शंकर म्हणले, तुझ्या बापाने आमंत्रण दिलं नाही. सांगितलं, मी जाऊ का? तू पण जाऊ नकोस, मी जाणार. सखा स्वामी गुरुपिता यांचे घरी अनुत जाता, दोष नाही आपण जाणता आज्ञामध्ये द्यावी. बापाच्या घरी देवाकडे आणि गुरुकडे जाण्याकरता स्त्रीला आपल्या पतीला विचारायची गरज नाही. ती निघाली थोडक्यामध्ये. आणि यज्ञात तिथे गेल्यानंतर प्रकार असा निर्माण झाला. सर्वांनी पाहिलं सतीला, आणि सतीला पाहिल्यानंतर तिचा आदर केला नाही. सगळ्या देवाचे नाव होत होते, पण भगवान शंकराचं नाव होत नव्हतं, घेत नव्हते लोक यज्ञामध्ये. सती म्हणली, माझ्या पतीचं नाव घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणारच नाही शंकराचं. तिला मागचा पुढचा विचार न करता अग्नी देह म्हणजे योग अग्नी पेटवला, आणि योग अग्नीनं ती अशा प्रकारची जाळून खाक झाली. थोडक्यामध्ये गतप्राण झाली. सगळ्यांना वाईट वाटलं, पण दक्ष म्हणला, माझी मुलगी मेली, मरू द्या. तिथे होता नारद महर्षी. नारद महर्षी उठले, शंकराकडे गेले. तुमची पार्वती गतप्राण झाली.
भगवान शंकराला फार मोठा दुःख वाटलं. वीरभद्र बाहेर काढलेला आहे त्याच्यातून जटेतून. भूत पिशाच शाकिनी डाकिनी सर्व आले आणि सगळ्या त्या यज्ञाचा विध्वंस करू लागले. पण त्या वीरभद्राने सांगितलं महिला मंडळाला कोणाला मारायचं नाही, पहिल्यापासून आरक्षण आहे त्यांना. मग त्यांना मारत नाही. पण दोन ब्राह्मण हुशार होते, ते म्हणले अरे महिला मंडळाला मारत नाहीत. दोन ब्राह्मणांनी सांगितले बायांना तुमच्याकडे 2 साड्या आहेत का? बाया 2-2, 4-4 साड्या आणत असतात. म्हणजे हाय शिल्लक आमच्याकडे घ्या. आणि ते साड्या नेसले ब्राह्मण आणि मध्ये जाऊन बसले मार चुकाण्या करता. पण एक भूतानी पाहिलं का रे यांना दाढी मिशा कशात म्हटले वा. त्याने 2-3 महिन्यापासून केल्याच नव्हत्या ना. आणि हे अतिरेकी कसे शिरले म्हणजे बडून काढले. पुन्हा कोणी का म्हटलं पुन्हा साड्या देऊ नका कोणाला. थोडक्यामध्ये सांगायचं त्या वीरभद्राने दक्षाचं मुंडकं घेतलं, पिळलं आणि यज्ञामध्ये जाळून टाकलेलं आहे. असो यज्ञ अपुरा राहिलाय. भगवान विष्णू ब्रह्मदेव शंकराकडे गेले. शंकरा पुन्हा यज्ञ करावा लागतो. आलेले आहेत. आता यज्ञ करायचं म्हणजे तो यजमान जिवंत केला पाहिजे. आणि मग आता यजमान जिवंत करायचे म्हणजे कसं करायचं आता त्याचं धड सापडलं. पण मस्तक ते जाळून खाक झालं होतं. जवळ बोकडाच मुंडकं होतं, बोकड पडलं होतं. बोकडाचं मस्तक घेतलं, दक्षाच्या झाडाला लावून दिलं. दक्ष म्हणला देवा तू किती कृपाळू आहेस. मी तुझी भर सभेमध्ये निंदा केली. या सो माया विधी तत्वदृशा सभायाम क्षुप्त द्रोक्ती विशेषैर गणरे तन्मान अर्वाक पतंत महरत मनंदत या पाप दृष्ट्या हृदया समोगान सुकृतेन तुष्यत. अरे तुझ्या वाणीना माझ्या वाणीना तुमचं घायल केलेलं आहे तुम्हाला. पण तरी तुम्ही देखील माझ्या कृपा केली, मला जिवंत केलं. म्हणून तुमची थोरवी नेनोनी तुम्हा छिळले वागवानी नरकची मिळावा मज लागोनी दया शूळ पाणी वाचविले. ही स्तुती आता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम. भगवान शंकराने निंदा ऐकून घेतली, स्तुती ऐकून घेतली आणि निंदा स्तुती देवाची केली तरी चालते. भगवान परमात्माने त्याचं कल्याण केलंय. दक्ष सद्गतीला अशा प्रकारचं गेलंय. आता तुम्हाला कायिक नमस्कार सांगितला, वाचिक नमस्कार सांगितला. आता मानसिक नमस्कार सांगायचा. मानसिक नमस्कार कसा करावा. मनमनावा भाऊ मग तो मध्य अजिमाम नमस्कुरु मामे वैशशी युक्ते महात्मान मत्परायणा. तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती. वंदीन भूते अवघी वंदीन भूते आता अवघीच समजते तुमची करीन भावना पदोपदी नारायणा. तुम्हाला कायिक नमस्कार सांगितला, वाचिक नमस्कार सांगितला, मानसिक नमस्कार करा, मनाने नमस्कार करा. 2 मुद्द्याचा आपण विचार केला. आपला तिसरा मुद्दा असा आहे की आता दयाळू संतांना नमस्कार केल्यानंतर जीव आणि देव या जगामध्ये पावन कसे होतात, पवित्र कसे होतात ही कथा आपल्याला सांगायची. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गो परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. जय गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसरा मुद्दा, दयाळू संतांना नमस्कार केल्यानंतर
जीव आणि देव या जगामध्ये पवित्र पावन कसे होतात? त्याचं उत्तर फार गोड आहे की दयाळू संतांना नमस्कार केला पाहिजे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो. म्हणजे ज्ञानोबारायांना दयाळू संतांना नमस्कार केल्यानंतर जीव आणि देव या जीवनामध्ये पवित्र होतात, पावन होतात. ज्ञानोबारायांना नमस्कार यशोबा खेचरांनी केला. वास्तविक तो विरोधातला होता, पण मांडेच्या निमित्ताने त्याला प्रसाद मिळाला आणि प्रसाद मिळाल्यानंतर यशोबा खेचर हे इतके पवित्र झाले, इतके पवित्र झाले की ते नामदेवरायाचे गुरु ठरलेले आहेत. नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्व ठाई. फक्त ज्ञानोबारायांना त्या खेचराने नमस्कार केला, जीवन त्याचं पवित्र झालं. ते पावित्र्य अशा प्रकारचं पावन झाले. पावन म्हणजे पवित्रता प्राप्त झाली. आता देव सुद्धा संतांच्या दर्शनाने पवित्र होत असतो. पहा, शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना म्हणतात, राजा ऐक, पण ही दया मात्र संतांच्या ठिकाणी पाहिजे. दया कशाला म्हणतात? हो, दया तिला म्हणतात, परे वा बंधू वर्गे वा मित्र दोषी आणि वा सदा अपाने रक्षत तू देशा परिकीर्तिता. परका अथवा बंधू, मित्र अथवा शत्रू, कोणी का असेना, संकटात सापडल्यानंतर त्या संकटातून काढण्याचा कळवळा त्याला दया म्हणतात. मग कोणी असो, तो शत्रू असो, मित्र असो, कोणी का असेना त्याला दया निर्माण होत असते. आपल्याकडे दया नाही असं नाही. आपल्याला फक्त आपल्या नातेवाईकाबद्दल दया असते, इतराबद्दल कोणाबद्दल आपल्याला दया नसते. म्हणून आपल्याबद्दल दया असते. तसे संत महात्म्याला नाही. चिखली ऋतुरिया गाय धडती भाकड ना होय, तिचे ग्लानी होय काला भुला. गाय ही चिखलामध्ये फसलेली आहे. एका माणसाने पाहिलं, त्याने असा विचार केला की गाय दूध देत असेल तर हिला चिखलाच्या बाहेर काढायचं, जर खाटी नाटकी असेल तर कशाला. तो निघून गेला. संत महात्मे त्याच सत्पुरुष गेलेले, त्यांनी पाहिलं की गाय फसलेली आहे. पण त्या सत्पुरुषांनी, ज्याच्या अंतकरणात दया आहे, त्यांनी विचार नाही केला. त्या गायीला म्हणजे ती दूध देते का नाही का काय देते विचार नाही केला. त्या गायीला चिखलाच्या बाहेर काढलं, याला दया म्हणतात. कारण दया ही जी फार संतांकडे असते. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग योस्तुती दानम दमश्च यज्ञच स्वाध्याय. म्हणजे असे जे 26 गुण सांगितलेले आहेत 16 अध्यायामध्ये, ते दया नावाचा गुण आहे. आणि थोडक्यामध्ये दया जी आहे ती संतांकडे आहे. म्हणजे संत हे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतात. तुम्ही मात्र नाही. सर्वसामान्य माणसं जी आहेत दुसऱ्याच्या दुःखाने सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत असतात. हे माणसाचं काम आहे. हो, एखाद्या माणसाचं बरं चाललं तर याला वाटतं माझं बरं चाललं पाहिजे, हा, असं त्याला सहज वाटत असतं. एक मनुष्याला तसाच होत होतो आणि परिस्थिती गरिबीची भोगत होता. त्याच्या बायकोने सांगितलं भगवान शंकराकडे जा, आपली गरिबी हटली पाहिजे. आपण श्रीमंत भगवान शंकरला मागून घ्या, पैसा मागून घ्या काहीतरी. यांनी भगवान शंकरची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. विचारला काय पाहिजे? म्हटले मी श्रीमंत झालो पाहिजे. भगवान शंकर म्हणले बघ हे घंटा घेऊन जा, हा घरी जायचं वाजायची. याला घंटा वाजवला की तुला 1 रुपया मिळाला, दुसऱ्याला 2 मिळतील. तू 1 बंगला मागितला तर दुसऱ्याला 2 होतील. त्याच्या लक्षात आला. घेऊन तो बायकोने सांगितलं काय झालं? म्हणले घंटा आणला. काय घंट्याचं वैशिष्ट्य? म्हणले आपल्याला 1 बंगला मागितलं की दुसऱ्याला 2 होतील. ती म्हटली व्हायना का जायना, काय बिघडलं? नाही नाही म्हटले मला नाही सहन होणार, आपल्याला एकूण दुसऱ्याला 2 कसे? घंटा वाजवायचा नाही. मग तो ऊस तोडीला गेला.
मी येईपर्यंत घंटा वाजायचा नाही. 6 महिन्यानंतर येऊ लागला. 2-3 महिने गेल्यानंतर हिना बाईना विचार केला, प्रयोग तर करून बघू आपण काय आहे ती. तिला पेटीतला घंटा काढला आणि खाडकून वाजवला. घंट्या काय म्हटले, मला जपानी पद्धतीचा बंगला दे म्हटले. आणि तो झाला नाही एक बंगला, दुसऱ्याला 2-2 झाली. श्वाकेस काय ना, अमुक काय, टीव्ही काय काय तिथं बघू. आणि 6 महिन्याने आलोय, पाहतो तर 3 बंगले दिसले. तुम्हाला अरे आपल्या बायकोनं मूर्खपणा केला हो. आपल्याला एक आणि दुसऱ्याला 2. घरी आला, तिने आरती घेतली, ओवळ्याला सुरुवात केली. या 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 बघा, टीव्ही बघा, अमुक बघा, तमुक बघा. ते म्हटले दे फेकून तिकडे टीव्ही फिवी. घंटा आण म्हटले इकडं, अजून काय मागायचं तुला, काय करायचं म्हटले. याला ते 2 बंगले सहन झाले नाही ना. याने घंटा हातात घेतला, खाडकून वाजवला. सांगितलं काय, घंट्याने विचारलं काय पाहिजे. तो म्हणला हे बघ, म्हणजे माझ्या बंगल्याच्या समोर एक विहीर तयार होती 200 फुटाची, आणि मग याच्या बंगल्याच्या समोर 200 फुटाची विहीर तयार झाली, 100 फूट खाली झाली. तो दुसऱ्याच्या किती झाले हो, 2-2 झाले ना हो. तो तेवढ्यावर थांबला नाही, पुन्हा त्याने घंटा वाजवला. घंट्याने विचारलं काय पाहिजे. माझा एक डोळा आंधळा होऊ दे. आता याचा एक डोळा आंधळा, दुसरेच किती झाले हो, 2ही झाले. विहिरीत पडू लागले ना, भाड 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 भाड. हा एका डोळ्याने म्हणतो मूर्खानो, काय मजा मारतात म्हटलं तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य, दुसऱ्याच्या आणि सुखाने दुःखी होणारा आणि दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होणारा असा मनुष्य होता. तसं मात्र संत नाही. संत महात्मे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतात. पायी काटाने टे तो जीवी व्यथा व्यथा उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचे नी. अरे पायात काटा मोडल्यानंतर सर्व शरीरात दुःख होतं की नाही, का पायालाच होतं, शरीरात दुःख होतं. तस जगाला दुःख झालं म्हणजे संत महात्म्याला होत असतं. का पाओ शीतलता आहे की ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावत जो. एका बाईना मनुष्य झोपलेला आहे आणि तिनं त्या पतीनं सांगितलं जरा माझे पाय जरा डोळे दुखतात म्हटले, माझे डोळे दुखतात, जरा औषध टाक म्हटले, पीप वगैरे डोळ्यामध्ये. ती हुशार होती. तिनं एक फुलपात्र घेतलं, त्याच्यात तेल टाकलं. त्या फुलपात्राने त्या तेल पायात टाकल्यानंतर त्या फुलपात्राने चोळायला सुरुवात केली. तू म्हणला का ग, माझा डोळा दुखतो आणि माझ्या पायाला तू काय तेल लावतेस का. ती म्हणली कीर्तन प्रवचन जरा ऐकत जा ना म्हटले. घरात 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 काय गप्पा मारतात म्हटले. अरे कीर्तन काय काय सांगतात. अरे डोळ्या पायाला ज्या वेळेला शीतलता प्राप्त होते त्यावेळेला डोळ्याची आग राहत असते. सांगायचं तात्पर्य की संत महात्मे दुसऱ्याच्या सुखाने सुखी, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत असतात. तुका म्हणे सुख पराबिया सुखे, अमृत हे मुखे श्रवतसे. म्हणजे दया करे जे पुत्रासी तेच दासानी दासी. दया तिचे नाव भूताचे पालन, अनिक निर्दळन कंटकाचे. अनिक निर्दळन कंटकाचे, अनिक निर्दळन कंटका. दया तिचे नाव, भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. भूताचं पालन करणं ही दया आहे. आणि कंटक म्हणजे दुराचार्याचं मारणं हे दयाचे. कोणी म्हणलं दुराचार्याला मारणं, हो हो दुराचार्याला मारणं वाईट आहे म्हटलं. एखाद्याचं घर जाळणं चांगलं का वाईट बोला. एखाद्याचं घर जाळणं हे वाईट आहे, पण मारुतऱ्याने लंका जाळली न हो, वाईट झालं का चांगलं झालं. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर, वारंवार निरंतर. तया माझा नमस्कार. अशी दया संतांकडे असते आणि या दयेच्या योगाने जीव पवित्र होतो आणि देव देखील पवित्र होतो. थोडीशी कथा ऐका. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णाशी सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः
विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. एक पौरमुंदर नावाचं गाव आहे. गावामध्ये सुदामजी नावाचे एक ब्राह्मण राहत होते. अतिशय महान भगवत भक्त. सावाकया गुणानुगृणीते करोच तत्कर करो मनुष्य स्मरेत वसंतम स्थिरलिंगमेषु श्रोति तत्पुण्य कथा स कर्णहा. सगळे इंद्रिय त्याचे प्रभूचं आणि गुणगान करत होते. डोळे रूप पाहत होते. त्याच्यानंतर पाय तीर्थयात्रा करत होते. हात त्यांची देवाची पूजा करत होते. मुख प्रभूचं नामचिंतन करत होतं. कान भान त्या प्रभूचे आणि कथा ऐकत होते. असे सुदामजी आणि त्या गावामध्ये राहत असताना सुदामजीचं वर्णन नामदेवराय करतात. सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ परिचित्ती गोपाळ दृढधरी. परिचित्ती गोपाळ दृढधरी तयाचे चरित्र ऐका सावधान. तिने जन्म मरण दूर होती. तिने जन्म मरण दूर होती. तयाचे चरित्र ऐका सावधान. त्याचं चरित्र ऐकल्यानंतर जन्म मरण दूर होत असतं. म्हणून सुदामजी हे फार अत्यंत महान भगवत भक्त. पण गरिबी पहा. बाळे 5-7 आती झोंबती भुके तळमळती रात्रंदिन. मात्र त्यांची पत्नी सुशीला हिचं जीवन फार पवित्र. आपल्या पतीला खायला नाही प्यायला नाही पण ती सहकार्य करत होती. तीच पतिव्रता आहे की संकटकाली आपल्या पतीला सहकार्य करणं तीच पतिव्रता. तर पैसा आल्यानंतर काय हो, पैसा आल्यानंतर सहकार्य करेल त्याच्यात नवल नाही. पण संकटकाली सहन करणारी तिला पतिव्रता म्हणतात. सगळे सहकार्य करत असताना एक दिवस तिच्या मनात आलं का हो आपण एवढे गरिबीचे दिवस काढतो. मला असं वाटतं तुमचा मित्र लहानपणचा श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा झालाय. त्याच्याकडे जा ना आणि त्याच्याकडे काहीतरी मागून घ्या. तुमचा स्वयरासे भगवान. तुमचा स्वयरासे भगवान. अखंडित ध्यान करिता त्याचे. अखंडित ध्यान करिता त्याचे. त्याचे भेटी जावे तयाची भेटी जावे लवकरी. तो आहे कैवारी दिना लागी. तयाची भेटी जावे लवकरी. सुदामजीने सांगितलं गोष्ट खरी आहे. पण देवाकडे जातानी गुरुकडे जातानी आपल्या बापाकडे जातानी काहीतरी न्यावं लागतं. कारण देवाला काहीतरी दिल्याशिवाय तो देणार नाही. तिने सांगितलं चिंता करू नका. तिनं त्यावेळेला 4 घरी भिक्षा मागितली आणि पोहे दिले. त्यावेळेला तिने ते पोहे घेतलेले घरी आणलेत. लहान लहान मुलांनी 1-1 मूठ पोहे घेतलेले आहेत. फक्त 2 मुठी शिल्लक राहिले. तिनं 1 कण नाही खाल्ला त्यातला. एक माझ्या प्रभूला नेऊन द्या एवढा कण म्हणजे मूठ. आणि आपल्या शक्ती आपल्या पतीला तिथपर्यंत जाण्याकरता शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्यांना 1 मूठ दिली. आणि सुदामजीला सांगितलं जा देवाला पोहोचून द्या. देव काहीतरी आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. सुदामजी निघालेले. हाडाचा सापळायचे शरीर. जीर्ण वस्त्रे अंगावर. काष्टायशे चरण कर. मूर्तिबंत दारिद्र्य जातसे. निघालेले आहे. आणि बराचसा काल गेल्यानंतर द्वारका नावाचं शहर आले. द्वारका नावाचं शहर आल्यानंतर सगळे लोक आणि तिथे गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर सुदामजीला कोणी जाऊ देत नाही हो आतमध्ये. आता अहो मला आतमध्ये जाऊ द्या. लोकांनी विचार कोण तुम्ही. अहो म्हटले मी श्रीकृष्णाचा लहानपणचा मित्र आहे. लोक म्हणले वेडे का काय तुम्ही. अरे श्रीकृष्ण परमात्मा कुठं तू कुठं भिकारी म्हटले. पूर्वीपासून लोक चमत्कारी म्हणजे चांगले चमत्कारिक असतातच. कोणी जाऊ द्यायला नको. आता या सुदामजीनं विचार केला की इथपर्यंत येऊन काय करावं आता. पण एक सद्ग्रस्त आला का हो तुम्हाला देवाला भेटायचं म्हटले हो. मग तुमचं नाव सांगा ना. मग त्यांनी नाव सांगितलं. माझं नाव सुदामजी. मी त्यांना म्हणा कृष्णाला तुमचा लहानपणचा मित्र सांदीपनीच्या घरी होतो म्हणा आपण.
हा नौकर उठला आणि कृष्णाला सांगितलं, हो राजाधिराजा कृष्ण भगवान, तुमचा लहानपणचा मित्र कोणीतरी सुदामजी आलेला आहे. सज्जनो, सुदामजीचं नाव काढल्यानंतर काही माणसं या म्हणतात घरी आल्यानंतर, काही बोलत नाही, तो भाग सोडून द्या. पण देवानी काय केलं बा, या नाही म्हटले, देखिला सुदाम आपुले नयनी, मग चक्रपाणी उठोनी त्वरे, सिंहासना खाली घाली उडी, कर दोये जोडी नमना लागे, सिंहासना खाली घाली उडी. भगवान श्रीकृष्ण परमात्माने सभेचं काम सोडलं. लोक बसलेले होते. वेडा झाला लांछावला भक्तीशी. वेडा झाला सुदामजीचं दर्शन घेण्याकरता. कोणाच्या डोक्यावर पाय दे, कोणाच्या कशावर पाय दे, कोणाच्या कशावर पाय दे, आणि सगळ्यांना तुडीत भगवान परमात्मा गेले. लगेच सुदामजीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सुदामजीला फार मोठं आश्चर्य, देवा मी तुझ्या दर्शनाला आलो. भगवान परमात्मा म्हणतात, नाही, तुम्ही जरी माझ्या दर्शनाला आले असले तरी तुमच्या पायाचं एक वैशिष्ट्य आहे म्हटले. वा, काय वैशिष्ट्य आहे? नाथ बाबांनी उद्धवाला सांगत असताना सांगितलं, उद्धवा, अरे ज्या वेळेला भगवान परमात्मा संतांचं दर्शन घेतो त्या वेळेला त्याला पावित्र्य निर्माण होतो, तो पावन होत असतो. भगवान स्वतः म्हणतात, उद्धवा, माझ्या ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निदान, या लागी भक्ता मागे मी आपण, धावे चरण रेणू वंदवया. अरे माझ्या ठाई जे पवित्रपण आहे ते माझ्या भक्ताचं मी दर्शन घेतल्यानंतर मी पवित्र झालोय, पावन झालेलो आहे जगामध्ये. नाही तर मला काय किंमत हो? हा, पंढरपूरला जी किंमत आली वारकऱ्यामुळे आली, एकट्या देवाला काय किंमत आहे? आणि म्हणून भक्ताचं मी दर्शन घेत असतो. एवढंच काय काय सांगू त्यांची पवित्रता. तीर्थे मागती चरण तीर्था, मी पदचरण वांछिता, कथा काय सीतरांची. काय सांगू त्यांची पवित्रता. तीर्थे चरण तीर्थ मागतात, कारण तीर्थ हे सर्वसामान्य लोक म्हणजे स्नान केल्यानंतर त्यांना अपवित्रता प्राप्त होते, आणि तेच तीर्थानी संतांचं दर्शन घेतल्यानंतर सर्व पाप अशा प्रकारे जाऊन तीर्थ हे आणि पवित्र होत असतात. म्हणून तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. काय सांगू त्यांची पवित्रता. तीर्थे मागती चरण तीर्था, मीही पदचरण वांछिता, कथा कायशी तरांची. स्नान करुणी गंगा, पवित्र करी सकळ जगा, ते गंगे निष्पाप भंगा, तुमचे चरण सांगा वांछित. असा भगवान परमात्मा, आणि त्याच्यामुळे आणि पवित्र झालेला आहे. पवित्र झाल्यानंतर प्रकार असा निर्माण झाला, भगवान परमात्मा बसलेले आहेत आणि मग दर्शन वगैरे झालेले आहेत. मग भगवान परमात्माने सांगितलं, स्नान करून घ्या. स्नान करायला गेल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या कपाळाला हात लावला, दारिद्र्य रेषा पुढून आणि पुसून टाकलेली आहे. आणि मग रुक्मिणीला सांगितलं, चांगला स्वयंपाक करा. त्यावेळेला त्या रुक्मिणीना स्वयंपाक वगैरे चांगला केलेला आहे भगवान परमात्माने, आणि जेवायला सुरुवात केली आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर प्रकार असा निर्माण झाला की जेवण झाल्यानंतर शुकमुनी म्हणतात, राजा परीक्षिती, भगवान परमात्माने मग सुदामजीला मागायला सुरुवात केली. सुदामजी, काहीतरी आणलं का आमच्या वहिनीला? काय वहिनीने दिदले आम्हासी, दाखवा वेगसी कृष्ण म्हणे. काय वहिनीने दिदले आम्हासी. काय दिलं? अरे काहीच नाही दिलं. नाही, काहीतरी दिलं. आता याच्या अंगावर काय 10 पांढरस होते गो. ती गाठोडी पाहिली ना देवानी आणि सोडायला सुरुवात केली. हे सांगावे काय किरीटी, त्वाच देखील आपले दृष्टी, मी सुदाम्याच्या सोडी गाठी पोयासाठी, पोहे सुदाम देवाची, फक्की मारी कोरड्याची,
थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ दयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला भगवान परमात्मा राहावं लागले. पण जातो जातो म्हणतात त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात वहिनीची आठवण आली का? नाही म्हटलं वहिनीची आठवण म्हणण्यापेक्षा मी इकडे जोपर्यंत आहे ती माझी पत्नी आणि भोजन करणार नाही, तिची भोजन अशा प्रकारचं मी गेल्याशिवाय करणार नाही असं थोडक्यात सांगायचं तात्पर्य की भगवान परमात्मा आणि ते सांगितलं तुझी नगरी वगैरे सोन्याची होईल, नगरी वगैरे सोन्याची झालेली आहे. सांगायचं तात्पर्य या कथेमध्ये की भगवान परमात्मा देखील पवित्र झाला, पावन झाला. तिन्ही मुद्द्याचा तुम्हाला विचार सांगितला. उद्या आपल्याला आणि दास्य भक्तीचा विचार करायचा. सर्वांनी कथेचा अवश्य लाभ घ्यावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली